नाशिकमध्ये चिमुकल्या मुलीची हत्या करून त्यानंतर पती पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली। मुलगी सकाळी शाळेला जायला बाहेर आली नाही म्हणून आजोबा बघायला गेले तेव्हा कोणीच प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की विजय माणिक सहाने हे नाशिकच्या गोळणे गावचे असून ते पाथर्डी फाटा सराफनगर परिसरात राहत होते। त्यांनी मुलीला विष पाजलं, त्यानंतर पत्नीसह गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं। पत्नीचं नाव ज्ञानेश्वरी तर मुलीचं नाव अनन्या सहाने असं आहे। अवघ्या 9 वर्षांच्या मुलीला पती पत्नीने विष पाजलं, त्यानंतर स्वतः जीवन संपवलं। मुलीला औषध पाजून बेडवर झोपवलं आणि त्यानंतर दोघांनी गळफास घेतला। विजय सहाने यांच्यावर कोणतंही कर्ज नाही। आत्महत्या करण्याच्या 1 दिवस अगोदर म्हणजेच काल त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन देखील घेतलं। त्यानंतर पहाटेच्या दरम्यान ही घटना घडल्याचा संशय आहे। शाळेची गाडी मुलांना नेण्यासाठी आली तेव्हा खाली आली नाही। त्यावेळी आजोबांनी वर जाऊन बघितलं तर आतून दरवाजा बंद होता। आजोबांनी दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दूधवाल्याच्या मदतीने दरवाजा तोडला तेव्हा समोर पती पत्नीने गळफास घेतला असल्याचं आढळून आलं। कुटुंबियांवर कोणतंही कर्ज नाही तरीही आत्महत्या केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। विजय यांच्या घरातील कपाटात 10 लाख रुपये रोख रक्कम, सोनं हे सगळं होतं, मात्र आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे समजू शकले नाही। दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अपडेट रहा।